तर हे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगवरती. तर तुम्ही समोर पाहू शकता प्रसाद भाऊवर लक्ष देण्यासाठी आपण छोटा कामगार आणलाय. तो बघा काठी घेऊन प्रसाद भाऊकडून काम करून घेत होता. मग काय या दोन हेकण्यांची भांडणं लावून दिली आणि यांची उचकाउचकीत चालू होती आणि आपलं चांगलं एंटरटेनमेंट होत होतं. मग आपण तिकडनं निघालो पेट्रोल पंपावरनं पेट्रोल वगैरे भरून निघालो आपण आपल्या घरी निघालो, फ्रेश वगैरे झालो, बसमध्ये बसलो कालोडॉनवर आणि निघालो आपल्या कॉलेजसाठी. कॉलेजमध्ये तुम्हाला माहीत असेल सध्या पेपर चालू आहेत म्हणून आपण रोज कॉलेजला जातो आहे, नंतर कॉलेजला आपण रेग्युलर जात नसतो. मग काय या 20x20च्या रूममध्ये हॉलमध्ये पेपर देऊन आपण निघालो घरच्यासाठी. पण आज आपली किस्मत एवढी चांगली होती, आपल्याला बस पण टाईमवर भेटली आणि बसमध्ये जागा पण भेटली. मग बसमध्ये बसून आपण निघालो घरी पोचलो आणि एक गाडीची डिलिव्हरी घ्यायला गेलो, पण ते सर तडीपार होते. मग काय तिकडनं पोचलो आपण आपल्या मंडळापाशी आणि मंडळापाशी आज आपल्या बाप्पांची मिरवणूक होती. तर बघू शकता समोर सगळी पब्लिक नाचत होती. तर सगळी पब्लिक इकडं नाचत होती, पण तुम्हाला एक डॉन दाखवतो मी. सगळी पब्लिक इकडं नाचते खाली आणि हे बघू शकता तुम्ही. हो भैयाने टॉनिक लावलेली वाटतं. भैया सगळ्यांचं येड एकटाच पळत होता. पण आम्ही या टेन्शनमध्ये होतो, आता उद्यापासून आमच्या मंडपात बाप्पा आम्हाला दिसणार नाही. मग काय तिकडनं आम्ही नाचत बघा आपले कारण भाई फुल ऑन फायर. मग आपण पण फायरला आलो. मग हे बघू शकता तुम्ही, हे आपले मित्रमंडळ हे तर फायर झाले, ते साऊंडवरच सोडून नाचत होते. तर बघा तुम्ही डेंजर विषय आहे सगळ्यांचा. काय तिकडनं आम्ही बाप्पांची मूर्ती वगैरे व्यवस्थित ठेवली आणि मग त्यांची आरती केली. शेवटची आरती आम्ही उरकत्या ते समोर आमचे अध्यक्ष शेवटची त्यांची आरती करून. हे बघू शकता तुम्ही करण भाऊला रडणं येत होतं, पण ते पण बिना पाणीचं. काय बोलायचं तुम्हाला आता. मग तिकडनं आम्ही आमचे वाकडे तिकडे तोंड घेतले चौघांनी आणि निघालो घरी. मग काय घरी जाताना आम्हाला मस्तपैकी साऊंड भेटला. साऊंड एक नंबर होता एकदम. नितीन आप्पा सकट यांचा साऊंड होता, NS कंपनी. साऊंड एक नंबर होता. तर साऊंड तर एक नंबर वाजवत होता. साऊंड वगैरे बघितलं आम्ही आणि मग आम्ही तिकडनं निघालो आमच्या घरासाठी. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि